नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण सोडा बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। तर ह्याच्यामध्ये कोणतंही वाटण नाही न घालता आपण हे रस्सा भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी ते 1 वाटी सोडा घेतला आहे, एक बारीक चिरलेला बटाटा घेतला आहे, 2 कांदे घेतलेत बारीक चिरून आणि 1 टोमॅटो घेतला आहे। तर सगळ्यात आधी आपण सोडा भाजून घेणार आहोत। म्हणजे आता इथं कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये मी सोडा घालते। सोडा चांगला भाजून घ्यायचा। सोडा आपला एक छान असा भाजून झालेला आहे। आता आपण ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। भाजलेला सोडा आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलाय। तर ज्या कढईमध्ये सोडा भाजला होता त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घ्यायचं। हे गरम पाणी आपण सोड्यामध्ये घालायचं। तर 5 मिनिटं आपण ह्याला या गरम पाण्यामध्ये भिजून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण कांदा परतून घेऊया। ते कढई गरम झालेली आहे, या कढईमध्ये आपण तेल घालून घेऊ। तेल थोडं जास्तच ठेवायचं आहे। तेल गरम झालं, या कढईमध्ये आता कांदा घालून घेऊया। कांद्याचा कलर चेंज असल्यावर आपण याला तेलामध्ये परतून घेणार आहोत। कांद्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो घालूया। टोमॅटो ह्याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत। आपला कांदा टोमॅटो परततोय त्यावर आपण सोडे धुवून घेऊया। बघू शकता इथं गरम पाण्यात छान असा सोडा भिजलेला आहे। आपण त्याला 2-3 पाण्याने हाताने असं चोळून धुवायचं, जेणेकरून ह्याच्यामध्ये खर असते ती खर निघून जावे म्हणून। त्याच्यातली खर जर आपण चांगलं धुतल्यानंतर निघून गेली तर आपल्याला खाताना अशी कचकच लागत नाही। आणि तुम्ही जर सोडे व्यवस्थित धुतले नाही तर खाताना कचकच लागते, कारण ह्याच्यामध्ये खर खूप असते। बघू शकतो इथं आपण 3-4 पाण्याने असं स्वच्छ सोडा धुतलेला आहे, एकदम साफ झालाय। आता आपलं कांदा टोमॅटो बी परतलंय, छान असं कांदा टोमॅटो बी परतला। आपण ह्याच्यामध्ये आता हा धुतलेला सोडा घालून घेऊ। तोही आपण त्याच्याबरोबर परतून घेऊ। त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला एक बटाटा घालायचं। बटाटाही चांगला आता ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं। आपला बटाटा आणि सोडा चांगला परतून झाला आहे। तिथं आपण मसाले घालूया। तर ह्याच्यामध्ये मी घेतला कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, धना पावडर, गरम मसाला आणि थोडंसं मटण मसाला घेतला आहे। तर हे आपण मसाले ह्याच्यामध्ये घालून घेऊया। सोडा चांगला धुतल्यामुळे सोड्याचा खराबपणा निघून गेलेला आहे। तर नेहमीच्या भाजीसारखं आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। ह्याच्यामध्ये मी आता 1 चमचा बेसन पीठ घातलं आहे। बेसन पीठानं आपली भाजी एकदम घट्ट होते, कारण आपण याच्यामध्ये कोणतंही वाटण घातलेलं नाही आहे। चांगलं परतून घ्यायचं। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करून घेऊया आपण। ह्याच्यामध्ये आता गरजेनुसार तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। इथं मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। आपला बटाटा पण ह्याच्यामध्ये शिजला पाहिजे। तर ह्याला झाकण ठेवून आपण एक 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून आपण याला शिजवून घेऊया, जेणेकरून आपला बटाटा शिजेल। आपल्या भाजी शिजते त्याला 10-15 मिनिटं झालेले आहेत। आणि बघू शकता आपली भाजी चांगली अशी शिजलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे सोडा बटाट्याची रस्सा भाजी एकदा तुम्ही करून बघा। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।